2 वर्षाखालील मुलांना मोबाईलवर 1, 2, 3, 4 चे सॉंग्स ऐकवून, ABCDचे सॉंग्स ऐकवून किंवा काही बडबड गीतं ऐकवून ते त्यातून खरंच काही शिकतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. इनफॅक्ट हे पॅसिव्ह टीचिंग मुलांना त्यांच्या खऱ्या लर्निंग प्रोसेसपासून लांब नेत आहे. 2 वर्षाखालील मुलांचं लर्निंग रिअल लाईफ एक्सपिरियन्समधून येतं. त्यांची खेळणी कशी आहेत, आपल्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स काय आहेत, आपले हातवारे काय सांगतायत, सगळ्या गोष्टी जेव्हा ते रिपीटेडली ऑब्झर्व करतात तेव्हा त्यातून ते लर्न करतात. त्यामुळे जरी आपण फोनवर मुलांना येरे येरे पावसा दाखवत असू तरी ये म्हणजे काय, पाऊस म्हणजे काय हे समजण्यासाठी 2 वर्षाखालील मुलांचा मेंदू सक्षम नाही. त्यामुळे असे सो कॉल्ड एज्युकेशनल व्हिडिओज मुलांना ऐकवून किंवा स्क्रीनवर दाखवून त्यांना यातून काहीही लर्निंग मिळत नाही. इनफॅक्ट हे राईम्स प्ले करत असताना सततची चेंज होणारी चित्र, ब्राईट कलर्स, वेगवेगळे आवाज यामुळे या लहान मुलांचा ब्रेन सततची एंटरटेनमेंट डिमांड करायला लागतं. त्यामुळे स्वतःच्याच खेळण्यांसोबत खेळत बसणं किंवा रिअल लाईफ ॲक्टिव्हिटीज ज्यामधून त्यांना खरोखर लर्निंग आहे अशा प्रोसेसमध्ये ही मुलं रमत नाहीत. चित्रांमुळे, कलर्समुळे, आवाजांमुळे लहान मुलांचा इमॅच्युअर ब्रेन ओव्हर स्टिम्युलेट होतो. त्यामुळे लर्निंग आणि मेमरीजच्या गरज असलेल्या न्यूरल पाथवेजच्या डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा अडथळा निर्माण होतो. आणि अशा इम्प्रॉपर न्यूरल कनेक्शनमुळे पुढे जाऊन या मुलांना ऑटिझम, ADHD, लर्निंग डिसेबिलिटीज यासारख्या बिहेव्हिअरल डिसऑर्डर्सना सामोरं जावं लागू शकतं. त्यासोबतच स्क्रीन एक्सपोजरमुळे स्पीच डिले, पुअर लँग्वेज डेव्हलपमेंट, पुअर इमोशनल रेग्युलेशन, पुअर स्लीप रेग्युलेशन ह्या गोष्टी तर आहेतच.